जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन। आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन, त्याचबरोबर मेंढपाळ, मच्छीमार, कामगार यांच्यासह विविध मागण्यांसाठी 24 जुलै 2025 रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पूल, पंचगंगाजवळ राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता। तसेच सदर आंदोलनस्थळी कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्री मयूर वरुटे, कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सौ माधुरी मैत्रे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आरेकर पाटील, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री विकास गायकवाड, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे, करवीर तालुका अध्यक्ष श्री कैलास पाटील, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष श्री शहाबुद्दीन घुडूभाई, तारदाळ खोतवाडी सरचिटणीस श्री प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे अशा अनेक घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला होता। परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत सुरू केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले असून प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने सदर मागण्यांची शासनाने वेळेत दखल न घेतल्यास इथून पुढे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने उग्र आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला।